शारदा मावशी सोडून कोणीतरी सांगा. शारदा मावशींनी कोणतं गीत गायलं? प्यार का सागर. हालेलुया. थँक यू शगन सिस्टर. तू प्यार का सागर है सागर, दया का तू आहे. आणि प्रियानो, आज दया या विषयावरतीच आपण देवाचं वचन त्यामधून मनन करणार आहोत. देवाचं वचन आपल्याला काय सांगतं हे आपण शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत, नाही का? आणि मी मगाशी म्हणालो की पुन्हा एकदा नवीन आठवड्याकडे आपण आलेलो आहोत. नवीन वचन देवाचं आपण शिकणार आहोत. परंतु ख्रिस्ती जीवनाचा आठवडा प्रियानो, तुम्हाला मला सांगू द्या की आपण विश्वासणारे आहोत. आपला आठवडा रविवारी सुरू होतो आणि म्हणूनच आपण रविवारी प्रभुवारी चर्चला जातो, कारण तिथून आपली उत्पत्ती आहे, तिथून आपली सुरुवात आहे. आणि तिथून मग आपण असं म्हणू शकतो की रिचार्ज होण्यासाठी सर्वप्रथम देवाच्या चर्चमध्ये जातो, देवाचं वचन ऐकतो, ते आपल्या अंतकरणात रुजवतो, देवाची आराधना करतो, स्तुती करतो, साक्ष सांगतो, प्रार्थना करतो. या सगळ्या गोष्टी करणं महत्वाचं आहे प्रियानो, जेणेकरून पुन्हा पूर्ण येणारा जो आठवडा आहे तो आठवडाभर देवाच्या कृपेत, देवाच्या सामर्थ्यात, देवाच्या संरक्षणात तुम्ही आणि मी वाढत जावं. ख्रिस्ती जीवन वाढण्याचं आहे. आणि म्हणून गलतीकरास पत्र ख्रिस्ती जीवन थांबण्याचं नाहीये. म्हणून आपण गलतीकरास पत्रामध्ये पहा, तुम्ही पाहत असाल गेले कित्येक महिने मनन करत 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 आता शेवटल्या अध्यायाच्या शेवटल्या थोडक्या वचनांमध्ये येऊन थांबलेलो आहोत. कारण आपण पुढे चालत आहोत आणि माझा विश्वास आहे या प्रवासामध्ये आपल्यातले कित्येक जण थोडेसे अडखळले असतील, कित्येक जण काही दिवस बसले असतील, काही दिवस नसले असतील, पण परमेश्वराने तुमच्या माझ्यापैकी कोणालाही सोडलं नाही. आणि याविषयी मी एक विशेष साक्ष देऊ इच्छितो, कारण मी ग्रुपवरती सुद्धा पाठवलं होतं. इस्लामपूर मंडळीमधून योगिता काळे नावाची आपली बहीण आहेत, कुटुंबीय आहेत, आपल्या प्रार्थनेमध्ये नियमित सहभागी होत असत. आणि जर तुम्हाला आठवत असेल तर आपण एक पवित्र शास्त्र अभ्यास प्रश्न मंजुषा घेतली होती, बायबल क्विज घेतलं होतं, मला वाटतं 2022 साली. हालेलुया. सप्टेंबर ऑक्टोबर महिना होता. आणि त्यावेळी जितके विजेते होते त्या सगळ्यांना, किंबहुना जे सगळे स्पर्धक होते त्या सगळ्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं होतं. काही जणांना पवित्र शास्त्र विजेत्यांना देण्यात आलं होतं. आणि त्याच्यामध्ये आपली बहीण योगिता काळे यांनी सुद्धा सहभाग घेतला होता, देवाच्या नावाला करून. आणि त्यानंतर काही गोष्टी झाल्या, काही अडखळणं आली, त्यांचा मोबाईल खराब झाला. आणि देवाच्या कृपेने या वर्षाच्या सुरुवातीलाच, नववर्षाचा जो दिवस होता त्या दिवशी मी त्या मंडळीत गेलो असताना त्यांच्याबरोबर भेट झाली. आणि त्यांनी सांगितलं की प्रार्थनेमध्ये सहभागी होण्याची त्यांची अत्यंतिक इच्छा आहे, परंतु मोबाईल खराब झालेला आहे. देवाच्या कृपेने ऑनलाईन प्रार्थना अभ्यास हे एक आपल्यासाठी सोय आहे, कारण आपण घरी बसून देवाचं वचन ऐकतोय. देवाची कृपा आहे. परंतु त्यासाठी एक गरज आहे, ते आहे मोबाईल, आणि मोबाईलमध्ये डेटा असणं. माझ्या स्वतःचा मोबाईलचा डिस्प्ले थोडा खराब झालाय, म्हणून तुम्ही आज पाहत असाल की मी सुजाता दिदी यांच्या मोबाईलवरून सहभागी झालो. अडखळणे येतात प्रियानो, परंतु देवाचं काम थांबत नाही. हालेलुया. आपल्यातल्या अनेक जणांनी अनुभव घेतला असेल, आपल्या मोबाईलचा कधी डेटा खराब जातो, कधी डिस्प्ले खराब होतो, कधी आवाज व्यवस्थित येत नाही. माझा आवाज सुद्धा तुमच्यापर्यंत सुरळीत जावा म्हणून मी आज वेगळ्या डिव्हाइस वरून जॉईन झालेलो आहे. पण देव कार्य करतो, देव कृपा करतो, आणि त्याचं फार उत्तम उदाहरण, उत्तम साक्ष योगिता काळे या बहिणीद्वारे आहे. कारण त्या मला म्हणत होत्या, ब्रदर तुम्ही मला मेसेज पाठवत राहा, देवाच्या कृपेने प्रार्थना करत राहा, मोबाईल नवीन मिळावा किंवा मोबाईल चांगला व्हावा यासाठी प्रार्थना. आणि जसं मी आपल्या ग्रुपवरती तुम्ही पाहिलं असेल, आपल्या प्रार्थनेचे व्हिडिओ पाठवतो, वचनं पाठवतो, तसं त्यांना वैयक्तिक दृष्ट्या सुद्धा वचनं पाठवत होतो, आपल्या प्रार्थनेचे व्हिडिओ पाठवत होतो. आणि मला कळत होतं की ते डिलिव्हर होत नाहीयेत, मेसेज जात नाहीयेत, म्हणजे त्यांचं व्हॉट्सअप सुद्धा बंद आहे. परंतु मी, आणि मला वाटायचं सुद्धा आता त्यांचं जर व्हॉट्सअप बंद आहे तर मी पाठवणं थांबवावं का? कारण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, आपल्या प्रार्थनेचे व्हिडिओ जे असतात ना, विशेष करून जे युट्यूबचे व्हिडिओ आहेत, ते मी जवळपास, कोणी अंदाज सांगेल का मी किती लोकांना पाठवतो वैयक्तिक दृष्ट्या? काय वाटतं प्रिया? ग्रुपवर तर मी पाठवतोच, त्या व्यतिरिक्त मी किती लोकांना पाठवत असेल? कोणी एक अंक सांगू इच्छित? चला मी सांगतो. वेळ, त्या गोष्टीमध्ये वेळ जास्त नको घालवायला. पण देवाच्या कृपेने मी जवळपास 100 ते 200 लोकांना पाठवतो. हालेलुया. आणि नियमित पाठवतो. कारण प्रियानो, हे देवाच्या लोकांनीच मला शिकवलेलं आहे. काही देवाचे सेवक आहेत जे पहाटे 5 ला उठून देवाचं वचन पाठवतात, नियमित पाठवतात. किंबहुना त्यांनी एका दिवशी 5 वाजता देवाचं वचन पाठवलं नाही तर मला शंका वाटते की अरे ते ठीक तर आहेत ना, त्यांना फोन करावा. आपण शिकावं प्रियानो एकमेकांकडून चांगल्या गोष्टी. आणि म्हणून मी सुद्धा निराश न होता त्यांना मेसेज पाठवत राहिलो, पाठवत राहिलो, पाठवत राहिलो. गेलं 1.5 वर्ष जवळपास हे प्रकार चालू होता. आणि शनिवारी त्यांचा मला मेसेज आला की ब्रदर,
प्रेज द लॉर्ड, मला ग्रुपवर ऍड करा. हालेलुया. मी देवाचे आभार मानले, गुडघे टेकून देवाची उपकार स्तुती केली की परमेश्वरा, आम्ही निराश झालो तरी परमेश्वरा तू आपल्या लेकरांना निराश करत नाहीस. तुझ्या योग्य वेळी तू उत्तर देतोस. आणि आज योगिता काळे सिस्टर आपल्या प्रार्थनेमध्ये जॉईन झालेले आहेत. आपण सर्वजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया, देवाच्या नावाला गौरव देऊया. हालेलुया. देव प्रार्थनेचं उत्तर देतो प्रिया. चला, मोबाईल एक जगी कडकणे, पण जर तुम्हाला वाटत आहे आज तुम्हाला प्रार्थनेमध्ये जॉईन होण्यास काय अर्थ नाही, तुमच्या घरातल्या, तुमच्या कुटुंबातल्या, तुमच्या मंडळीतल्या पत्नी बसते पती बसत नाही, पती बसतोय पत्नी बसत नाही, आई वडील बसतात लेकरं बसत नाही, लेकरं बसतात आई वडील बसत नाहीत. बऱ्याच कुटुंबामध्ये ही समस्या आहे प्रिया. आहे, निश्चित आहे. पण लक्षात घ्या, देव योग्य वेळी उत्तर देईल. तुम्ही प्रार्थनेमध्ये देवाच्या वचनामध्ये खंबीर राहा. आज 10वीचा निकाल लागला, देवाच्या नावाला गौरव. परमेश्वर कृपा देत आहे. आणि काही लेकरांना परमेश्वराने सगळ्यांना यशच दिलेलं आहे मी म्हणेन. आणि लक्षात घ्या, 10वीचा निकाल हा एक टप्पा आहे, जीवनामध्ये भरपूर परीक्षा येतात. हालेलुया. परमेश्वर कृपा देतो. पण मी सगळ्या आई वडिलांना विशेष करून विनंती करत, जसा देव आपल्या लेकरांना योग्य वेळी शिक्षा देतो आणि योग्य वेळी प्रीतीने उभारतो, तसं तुम्ही सुद्धा आपल्या लेकरांना प्रीतीने उभारा. 10वी नंतर 12वीचा पण मैलाचा दगड येणार आहे, मग पदवी परीक्षा असणार आहे, मग त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठी परीक्षा आयुष्याची असते प्रिया. मी कधी ही गोष्ट बोललो असेल असं आठवत नाही, परंतु मागील 13 वर्षामध्ये मी स्वतः जॉबचे किती इंटरव्ह्यू दिलेत मला आठवत नाही, कदाचित मी 100चा आकडा पार केला असेल. अनेक परीक्षा, अनेक आयुष्यभर, आणि तुम्ही पण दिल्या असतील प्रियानो, तुम्ही पण अभ्यास केला असेल, तुम्ही पण आजही स्ट्रगल, ज्याला आपण म्हणतो संघर्ष करत आहात. पण या संघर्षामधून देवाचं कार्य पूर्ण होतं. आणि हेच आपण आपल्या पुढच्या पिढीवर सुद्धा बिंबवणं गरज आहे, की जर देव तुमच्या बरोबर आहे तर तुम्ही डोंगरावरती जा, खाली खड्ड्यात जा, योसेफाप्रमाणे तुम्हाला विहिरीत टाकलं जाईल, दानियेलाप्रमाणे तुम्हाला सिंहाच्या गुहेत टाकलं जाईल, तरी सुद्धा तुम्ही यशस्वी आहात, कारण देव तुमच्या बरोबर. आणि तेच वचन प्रियनो आपण आज काही 3 अध्यायामधून शिकणार आहोत, शिकून घेणार आहोत. मी विनंती करतो, गलती 6 वचन 14, 15 आणि 16 ज्यांना सापडेल त्यांनी वाचा. आणि सगळेजण वचन वाचण्यासाठी तयार राहा, मी सर्वांना वचन वाचण्यासाठी संधी देणार आहे. गलती 6 वचन 14, 15 आणि 16. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न होवो. त्याच्याद्वारे जग मला व मी जगाला वधस्तंभावर केलेला आहे. सुनताही काही नाही व बेसुनता हीही काही नाही, तर नवी उत्पत्ती हीच हिचीच काय ती योग्यता आहे. जितके या नियमाने वागतील तितक्यांवर व देवाच्या इस्रायलावर शांती व दया असो. आमेन. आमेन. हे वचन प्रियानो शांतीचं आणि दयेचं आहे. पौल म्हणत आहे, जितके या नियमाने वागतील तितक्यांवर व देवाच्या इस्रायलावर, म्हणजे देवाचा निवडलेला वंश, यांच्यावर शांती व दया असो. आपण अभ्यास केलेल्या योहानकृत सुवार्तामध्ये प्रभूने गेतशमाने बागेमध्ये सांगितलं, मी आपली शांती तुम्हाच देतो, जग देतं तसे नाही. तुमचं अंतकरण अस्वस्थ होऊ देऊ नका, भयभीत होऊ देऊ नका. आजचं जग अस्वस्थ आहे प्रियानो, भयभीत आहे नाही का. युद्धाच्या, लढायांच्या अवया ऐकलं लोक घाबरतात. परंतु प्रभू म्हणत आहे की माझी शांती मी तुम्हाला देतो. परंतु आपण समजणं गरजेचं आहे की प्रभूने जी शांती आपल्याला दिलेली आहे ती आपण स्वीकारली आहे. आणि ती स्वीकारली आहे तर ती आपल्या अंतकरणामध्ये राज्य करते का? ख्रिस्ताची दया आपणावर झालेली आहे का? देव कृपा देतो, निश्चित देतात. आणि त्याची चाचणी, त्याची प्रतीक्षा म्हणून, परीक्षा म्हणून पौल हे वचन 2 वचनामधून आपल्याला स्पष्ट करतो. आपण याचा अभ्यास शनिवारी सुद्धा थोडक्यात केला होता. पौल म्हणत आहे की मी कशाचाही माझ्या जीवनात अभिमान बाळगणार नाही. आणि जर अभिमान बाळगायचाच असेल तर मी ख्रिस्ताच्या वधस्तंभाचाच अभिमान बाळगेन. ख्रिस्ती जीवनात प्रियानो अभिमान, डामडोल, गर्व या गोष्टींना थाराच नाही, जागाच नाही, 1 इंच सुद्धा नाही. आणि मग पौल म्हणतो की आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणं माझ्याकडून न हो. आणि आपण ख्रिस्ताचा वधस्तंभ थोडक्यात
समजण्याचा प्रियांनो शनिवारी प्रयत्न केला. शनिवारी आपल्यात बरेच नव्हते, परंतु आपण समजलो ख्रिस्ताचा वधस्तंभ तो मुळात ख्रिस्ताचा वधस्तंभ नव्हता प्रिय, तो आपला वधस्तंभ होता. आपला वधस्तंभ आहे. कारण देवाचं वचन सांगतं झाडावर टांगलेला शापित आहे, आपल्यासाठी ती शिक्षा आहे. आपल्या पातकांसाठी, आपल्यासाठी तो वधस्तंभ, तो अपमान, ती निंदा, तो छळ, सर्व गोष्टी ठेवलेल्या आहेत. परंतु तुमच्या माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपली अपमान, निंदा, छळ आणि परमेश्वराचा क्रोध बाजूला, आपल्याला बाजूला सारून स्वतःवरती घेतला. तो ख्रिस्ताचा वधस्तंभ आहे. तो खऱ्या अर्थाने आपला, माझा वधस्तंभ आहे. आपण ते वचन वाचलं, पण मला वाटतं बरेच जण त्या दिवशी नव्हते, म्हणून आपण ते वचन पुन्हा एकदा वाचूया. मी विनंती करतो सर्वप्रथम यशया 53 वचन 4 ते 6 कोणीतरी वाचा. शारदा मावशींनी प्रार्थनेमध्ये थोडक्यात ते वचन म्हणाले. यशया 53 वचन 4 ते 6. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्याला ताडण केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे भोकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले. आमेन. थँक्यू सीमा. यशया 53 प्रियानो असा एकमेव अध्याय आहे जो इस्रायली लोक, इब्री लोक, यहुदी लोक आजही जे जगात आहेत त्यांच्या सभास्थानामध्ये वाचला जात नाही. कारण हा एकमेव असा अध्याय जो प्रभू येशू ख्रिस्त याकडे दर्शवतो, त्याने केलेल्या दुःख सणाकडे दर्शवतो, असा त्यांचा विचार आहे. पण प्रियानो वचनातून आपण समजूया, हा अध्याय जेवढा ख्रिस्ताला दर्शवतो तेवढाच तुम्हाला मला सुद्धा आरसा असा दाखवतो. माझी बऱ्याच दिवसापासून इच्छा होती, किंबहुना उत्तम शुक्रवार आणि जे 40 दिवसाचे उपवास होते त्यामध्ये माझी अत्यंतिक इच्छा होती. बंधू सती सुजाता दिदी मला म्हणाले होते, संदेश आपण हा अध्याय लोकांना तोंडपाठ करण्यासाठी देऊया. किंबहुना आपल्या गटातले काही 2-3 जण बोलले सुद्धा, ब्रदर तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये कुठलाच अध्याय तोंडपाठ करण्यासाठी का नाही दिला. कारण आपली आपली परिस्थिती प्रियाने अध्यायातल्या वचनाप्रमाणे झाली होती, म्हणून दिला. वचनामध्ये लिहिलेलं आहे, खरोखर आमचे व्याधी त्याने आपणावर वाहिले, आमचे क्लेश त्याने वाहिले. खरोखर आमचे व्याधी. आणि प्रियानो मी हे वचनामधून आपण समजूया की हे व्याधी केवळ शारीरिक व्याधी नाही. आपण शुभवर्तमानामध्ये अनेक अभ्यास केलेले आहे, लक्षात घ्या. वचनामध्ये लिहिलेलं आहे की अनारोग्याचा आत्मा, दुरात्मा, तापाचा दुरात्मा, विकाराचा दुरात्मा. एक कुबडी स्त्री होती शब्दात दिवशी, मी आता वचन वाचायला सांगत नाही, वयोवृद्ध होती, सभास्थानात गेली होती शब्दात दिवशी. तिला विकाराचा आत्मा 18 वर्ष लागला होता. 18 वर्ष कुबडी होती. प्रभूने तिला म्हटलं की बाई सरळ हो. ती सरळ झाली आणि तो विकाराचा आत्मा निघून गेला. हालेलुया. अनारोग्याचे प्रियानो आत्मे आहे, दुरात्मे आहे. व्याधी केवळ शरीराचे नाही, व्याधी आत्म्याचे आहेत. लक्षात घ्या, आपलं शरीर, आत्मा, मन जोडलेलं आहे. मग तुम्हाला हे आपण शुभवर्तमानामध्ये शिकलोय, पण आज पुन्हा एकदा सांगू द्या. कॅन्सर परमेश्वराने बनवलेला नाही. मी डॉक्टर, आमचं प्रोफेशनच जाईल जर आजार गेले तर. पण मी प्रामाणिकपणे सांगतो, दुःख परमेश्वराने बनवलेलं नाही, क्लेश परमेश्वराने बनवलेले नाही, व्याधी परमेश्वराने बनवलेले नाही. परमेश्वराने आनंद बनवला, परमेश्वराने आरोग्य बनवले, परमेश्वराने मनुष्याला सार्वकालिक जीवन भोगण्यासाठी बनवले. परमेश्वराठाई प्रियानो आजार हा नाहीच आहे. परमेश्वराठाई जीवन आहे. म्हणून प्रभू जिकडे जिकडे गेला तिकडे तिकडे जीवन प्रभू मागे गेला, कोणी मृत राहिलं नाही. हालेलुया. आपण समजूया, आपले जे व्याधी म्हणून आपण त्यांना ओळखतो, खरे पाहता ते आपल्यामध्ये मुळात रुजलेले आपल्या आत्म्यातले प्रियानो पातका आहेत. दे आर स्ट्रॉंग फ्रुट्स. ते बाहेर आपल्याला व्याधी म्हणून दिसतात, शरीराची व्याधी आपण पाहतो, पण अंतःकरणाची व्याधी, आत्म्याची व्याधी, काय शब्द वापरलेले, आपले क्लेश. आणि ते व्याधीमुळेच आपल्याला क्लेश येतात, नाही का.
आणि मी केवळ आजाराविषयी नाही बोलत आहे, आपले चिंता, आपली संकट, आपली निराशा, आपले तणाव, बिघडलेली नातेसंबंध, व्यसन, ह्या गोष्टींमुळे आपल्या जीवनात क्लेश येतात नाही का. बरेच जण म्हणतात की देव कधी आपल्या जीवनात प्रियानो क्लेश आणत नाही. देवाकडून क्लेश येत नाही. म्हणून योग सुद्धा म्हणतो, प्रभूने दिलं प्रभूने निलं, परमेश्वराचं नाम धन्य. लक्षात घ्या, प्रभूने योबाला गळवांनी पिडलं नाही, गळवांनी योबाला सैतानाने, दुरात्म्याने पिडलं. आमेन. प्रभूने होऊ दिलं, परमेश्वराने ते होऊ दिलं, कारण परमेश्वर जाणत होता या गोष्टीमधून योबाची भावी सुस्थिती, त्याचं मोठं गौरव परमेश्वर दाखवणार आहे, आणि दाखवलं परमेश्वर. आमेन. आणि म्हणून प्रिय, या वचनामध्ये लिहिले, खरोखर आमचे व्याधी त्या ख्रिस्ताने आपणावर घेतले, आमची पातकं त्याने आपावर घेतली, आमचे क्लेश त्याने वधस्तंभ आपल्या खांद्यावर घेऊन वाहिले. इन द हिस्ट्री ही वॉज द ओनली पर्सन, पूर्ण इतिहासामध्ये असा एक मनुष्य होता ज्याने स्वतःचा वधस्तंभ ला मिठी मारून तो वधस्तंभ स्वतःच्या खांबावर वाहिला. तो तुम्हाला मला आजची कुठलीच गोष्ट करायला सांगत नाही जी त्याने स्वतः केली नाहीये. समजूया, त्याने तो वाहिला. आणि वचनामध्ये लिहिलेलं आहे, आपण काय केलं, हे वचन फार महत्वाचं आहे, हे आपणाविषयी आहे. तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले आणि त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखले. लक्षात घ्या, केवळ त्या यहुद्यांविषयी वचन नाहीये प्रिय, हे संबंध जगासाठी दोष लावणार वचन आहे. आणि हे मी सगळ्यांसाठी बोलतो, जे अंधाराचे आहेत आणि जे स्वतःला प्रकाशाचे समजतात, असे तुम्ही आणि मी जे विश्वासणारे, आपल्याला पण ते लागू होतं. आपण लेखतो की नाही प्रभूला, आज समजूया थोड्याशा वचनातून. पण मला तुम्हाला सांगू द्या सारांश रूपाने, आपण प्रभूला लेखतो. कसे लेखतो? पुढे वचनामध्ये काय लिहिलेलं आहे, खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला, आणि आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्यास प्राप्त झाली, त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त. आपण आता शारदा मावशीने प्रार्थना केली, थँक्यू मावशी. पण प्रार्थना केल्यानंतर आपल्यामध्ये प्रियानो असा कोण आहे जो दुसऱ्या दिवशीचा सूर्य पाहिल्यानंतर म्हणतो की आता प्रभू मी पातक करणार नाही, निर्धार करतो, गुडघ्यावर येतो, आपल्या पातकांची क्षमा मागतो. देवाच्या कृपेने आपल्या प्रार्थनेत आहेत, पण विश्वासणाऱ्यांमध्ये पण मला सांगू द्या, असे फार थोडके आहेत जे दररोज स्वतःची पातकं पदरी घेऊन क्षमा मागतात. दररोज आपण काय करतो, आपण आपले अपराध घेतो, ते झाकून ठेवतो, आणि त्या अपराधांबरोबर साठी आपल्या प्रभूला वधस्तंभावर दररोज ठेवतो. म्हणून वचनामध्ये काय दिलेलं आहे, आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो, आम्ही आपापला मार्ग धरिला होता, अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याजवर. आजही प्रियांनो आणि सृष्टीच्या शेवटापर्यंत तेच होत आहे. आजही आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरलेला. जो खरा मार्ग प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्या मार्गावर चालणारे फार थोडके आहे, आणि त्याची चाचणी पौल त्या वचनामध्ये सांगतोय प्रिय. पौल म्हणत आहे, आपण आताच ते वचन वाचलं की मी काय म्हणत आहे, त्याच्याद्वारे, त्या ख्रिस्ताद्वारे जग मला वधस्तंभावर खेळला आहे. आज प्रियानो आपण स्वतःला विचारूया, जग आपल्याला वधस्तंभावर खेळलेलं आहे का? कारण जर जग आपल्याला वधस्तंभावर खेळलेलं आहे, तर मग जग आपल्यासाठी मृत आहे, मेलेलं आहे. हालेलुया. मग जगामध्ये वाढदिवस येतो, जगामध्ये पार्ट्या येतात, जगामध्ये सगळ्या जगाच्या गोष्टी आहेत. आपण आपल्यासाठी ते जग मृत आहे प्रिय, आपण ते बाजूला सारतो, आपण ख्रिस्ताकडे पाहतो. कारण ख्रिस्ताद्वारे वचन काय सांगतं, जग आपल्याला वधस्तंभावर खेळलेला आहे. खेळलेला आहे का प्रियानो, आपण चाचणी करूया. आणि पौल काय म्हणत आहे, आणि त्याच्याद्वारे मी जगाला वधस्तंभावर खेळलेला आहे. आपण जगाला वधस्तंभावर ख्रिस्तामध्ये खिळलेलो आहोत का? कारण आपण जर ख्रिस्तामध्ये स्वतः वधस्तंभावर खिळलेलो आहोत, तरच आपण ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती आहोत. आपण थोड्याच वेळा त्याचा सुद्धा अभ्यास करणार आहोत, पण शनिवारी या गोष्टींचा अभ्यास केला प्रिया. आणि मी थोडक्यात सांगू इच्छितो, स्वतः ख्रिस्ताद्वारे वधस्तंभावर खिळणं म्हणजे काय. प्रभूने आपल्याला शुभवर्तमानामध्ये सांगितलंय की जो कोणी
माझ्यासाठी आपल्या बापाचा, आपल्या आईचा, आपल्या भावाचा, आपल्या बहिणीचा, पत्नीचा, पतीचा, लेकरांचा त्यांना नाकारून माझ्या मागे स्वतःचा वधस्तंभ उचलून येत नाही, तो मला योग्य नाही. या जगातली कुठल्याही व्यक्तीवर माझ्यापेक्षा जो अधिक प्रीती करतो तो मला योग्य नाही. हालेलुया. त्याच प्रभूने आपल्याला वचन दिलंय, गेतशमाने बागेमध्ये आज्ञा दिलेली आहे की जशी ख्रिस्ताने तुमच्या माझ्यावर प्रीती केली तशी प्रीती आपण एकमेकावर करावी. कशी प्रीती केली? त्याने आपला प्राण दिला. तशी प्रीती जर मी, माझ्यासमोर सीमा दिसत आहे, सीमा माझी बहीण आहे, माझ्या बहिणीवर मी प्रीती करतो, तशी प्रीती केली पाहिजे. माझा प्राण सुद्धा सीमासाठी देण्याची मी तयारी ठेवली पाहिजे. पण तुमचा माझा प्रभू म्हणते त्याही पेक्षा जास्त प्रीती मला माझ्या प्रभू येशू ख्रिस्तावर करायची आहे. एक रहस्य सांगतो, आणि स्वतःवर पेक्षा, हे आपण बरेच जण वचनातून टाळतो, मला माझ्या स्वतःपेक्षा सुद्धा जास्त माझ्या ख्रिस्तावर प्रीती करायची. आपली बरेचदा हल्ली प्रीती थंडावली आहे नाही. कदाचित माझी माझ्या बहिणीवरची प्रीती थंडावेल, कदाचित माझी इतरांवरची, पण स्वतःवरची प्रीती आपली कधी थंडावत नाही बघा. देवाचं वचन सांगतं आपणापेक्षाही आपल्याला आपल्या प्रभूवर जास्त प्रीती करायचं आहे. कारण मनुष्याने सर्व जग मिळवले आणि स्वतःच्या प्राणाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? आपण या जगामध्ये चांगली डिग्री मिळवली, चांगलं यश मिळवलं, 10वी 12वी भरपूर मार्क मिळाले, लोकांनी वाहवा केली, प्राइज मिळाले, चांगली नोकरी मिळाली, चांगलं घर गाडी सगळं मिळवलं, लोकांनी थम्सअप दिले भरपूर. पण शेवटी जेव्हा तुमचा माझा प्रभू गौरवाने देवदूतांसह येईल तेव्हा त्याने जर आपल्याला नाकारलं, कारण आपण आधी त्याला नाकारलं, तर आपल्याला काय लाभ होईल? मला वाटतं आपण ते वचन पुन्हा एकदा वाचूया. मत्तई कृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय वचन 34 ते 38 कोणीतरी वाचा. मत्तई 10 34 ते 38. ज्यांनी आतापर्यंत वाचलं नाही त्यांनी संधी घ्या. मत्तई 10 34 ते 38. मी पृथ्वीवर शांतता आणाव्यास आलो असे समजू नका. मी शांतता आणाव्यास नव्हे तर तरवार चालवाव्यास आलो आहे. कारण मुलगा व बाप, मुलगी व आई, सून व सासू यांच्यात फूट पाडण्यास मी आलो आहे. आणि मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील. जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. आणि जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्या मागे येत नाही तो मला योग्य नाही. ज्याने आपला जीव राखला तो त्याला गमावील, आणि ज्याने माझ्याकरता आपला जीव गमाविला तो त्याला राखील. आमेन. थँक्यू विद्यार्थी. वचन स्पष्ट सांगत आहे, प्रभू म्हणत आहे या जगामध्ये ख्रिस्त तलवार चालवायसाठी आलेला आहे. फूट पडलीच आहे प्रिया. आपण जाणतो या जगामध्ये दोनच गट आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो, एक ख्रिस्ताचे आणि एक ख्रिस्ताचे विरोधक. जे ख्रिस्ताचे नाही ते ख्रिस्ताला विरोधच करतात, त्यांना कळत नाही. कदाचित ते चर्चला जात असतील, कदाचित ते बायबल स्टडी मध्ये बसत असतील, कदाचित देवाच्या वचनावर बोलत असतील, कदाचित मोठ्या मोठ्या गोष्टी, मोठी मोठी कर्म त्यांच्या हातून होत असतील, परंतु जर ते ख्रिस्ताला स्वतःला नाकारून प्रभूला अनुसरत नाही तर ते प्रभूला योग्य नाहीत. आणि जर प्रभूचे नाही तर ते प्रभूचे विरोधक ठरले. आज आपण स्वतःची चाचणी करू. एकमेकांची चाचणी करण्याचा अधिकार प्रभूकडे आहेच, पण माझी स्वतःची मी चाचणी कर की काय मी माझ्या ख्रिस्तापेक्षा माझ्या कुटुंबावर, माझ्यावर, स्वतःवर जास्त प्रीती करतोय का? जर मी करत आहे तर मी प्रभूला योग्य नाही. आणि म्हणून प्रभूने सरळ साधी सोपी गोष्ट सांगितलीये, जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्या मागे येत नाही तो मला योग्य नाही. आता तुम्ही म्हणाल वधस्तंभ कुठे शोधायला जायचा? जाऊन काय लाकडी शोधायची का? लाकडाचा वधस्तंभ बनवायचा? तो वधस्तंभ उचलायचा का? स्वदेही दररोज व्हायचा का? प्रिया, मी तुम्हाला सांगतो प्रियानो, खचित व्हायचा. खचित. आपला वधस्तंभ उचलले म्हणजे स्वतःला नाकारून, स्वतःला ख्रिस्तासाठी आपला जीव गमवायची तयारी ठेवून ख्रिस्ताला अनुसरण. मी हे बोलतोय तुम्हाला कठीण वाटत असेल, पण हे सोपं आहे, हे आशीर्वादाचं, हे आनंदाचं आहे.
कारण आपल्या पुढे प्रभू येशू ख्रिस्त चालत आहे, तो विजयी आहे, लक्षात घ्या. म्हणून प्रभू म्हणत आहे, जो माझ्या मागे येतो. आपण प्रभूच्या मागे फक्त चालणं गरजेचं आहे, पण ते चालण्यासाठी अट आहे, स्वतःला नाकारून दररोज दररोज उठल्या उठल्या देवाकडे आपल्या पातकांची क्षमा मागून, स्वतःला नाकारून, स्वतःची पातकं, स्वतःची व्यसनं, स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला सारून देवाला विचारणं की देवा तुझी इच्छा काय. आणि जेव्हा देव प्रकट करतो तेव्हा ती इच्छा मग आज्ञापालनात प्रश्न विचारले जात नाही. देव म्हणतोय संदेश, उद्या उठ आणि जा या चर्चमध्ये वचन सांग. मी जर देवाला म्हणतोय, देवा नाही ते चर्च फार दूर आहे, एवढ्या दूर कुठे जाऊ, उन्हाळा आहे, जवळच कुठलं तरी चर्च दे. नाही, देव आज्ञा सांगतोय जा, जायचं. देव सांगतोय नको जाऊ, शांत बसायचं. देव सांगतोय वचनावर बोलायचं. देव सांगतोय बोलू नको, नाही बोलायचं. देव सांगतोय जा त्या भावासाठी प्रार्थना कर, जायचं. प्रियानो, किती अडखळणं आले, देव कृपा पुरवतो. मी इथे लिहून ठेवलेलं आहे, स्वतःसाठी नाही तर ख्रिस्तासाठी जगायचं. कुटुंब, काम, अन्न, वस्त्र, निवारा, मनोरंजन, यादी मोठी आहे. आपली जबाबदारी, आपलं मनोरंजन सर्व परमेश्वर सांभाळतो. प्रिया, स्वतःला नाकारायला शिकूया. आपण एक वचन वाचूया आणि मला वाटतं मग थांबूया. रोमकरास पत्र, थोडा मोठा संदर्भ आहे. रोम 6 वचन 6 ते 11. आतापर्यंत ज्यांनी वाचलं नाही त्यांनी कोणीतरी वाचलं. रोम 6 वचन 6 ते 11. रोमकरास पत्र 6 6 ते 11. आपल्याला असे समजते कारण कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो. साहेब, रोमकरास पत्र अध्याय 6 वचन 6 ते 11. हे आपल्याला ठाऊक आहे की हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण यापुढे पापाचे दास्य करू नये म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खेळला गेला. कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त होऊन नीतिमान ठरला आहे. आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असल्यास त्याच्याबरोबर जिवंतही राहू असा आपला विश्वास आहे. आपल्याला ठाऊक आहे की मेलेल्यातून उठवलेला ख्रिस्त यापुढे मरण पावत नाही. त्याच्यावर यापुढे मरणाची सत्ता चालत नाही. कारण तो मरण पावला, तो पापाला एकदाच मरण पावला. तो जगतो, तो देवासाठीच जगतो. तसे तुम्हीही ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्याद्वारे स्वतःच पापाला मेलेले खरे पण देवाप्रित्यर्थ जिवंत झालेले असे माना. आमेन. वधस्तंभाचं रहस्य या वचनामध्ये येते. आपला वधस्तंभ उचलून स्वतःला नाकारून ख्रिस्ताला अनुसरणं, यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपला जुना मनुष्य जर आता वधस्तंभावर खेळलाय, जो पापयुक्त दोषांनी भरलेला होता, ज्याच्यामध्ये पापाचं बीज होतं, तो जर आता त्या वधस्तंभावर खिळलेला आहे आणि आता जर आपण तो वधस्तंभ वाहत ख्रिस्ताला अनुसरतोय, तर मग त्या जुन्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये यायला द्यायला नको. त्यांना थारा नाही. मग ते व्यसन असो, एखादं पातक असो, एखादं वाईट, तुम्हाला अवघड वाटेल ऐकायला, पण एखादी वाईट संगती असो, नातं असो, मित्र असो, मैत्रीण असो, मी तर म्हणेल कुटुंबीय असो, कठीण आहे पण कुसंगतीने नीती बिघडते. वाईट संगती आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करा. पण तुम्ही जर कोरहा दाथा अभिराम, लक्षात घ्या, इस्रायलामध्ये देवाविरोधात पातक करणारे होते. परमेश्वर म्हणाला, जर तुम्हाला त्यांच्या बरोबर नाश व्हायचा नाहीये, तुम्ही त्यांच्यापासून दूर व्हा. त्यांच्या तंबूला सुद्धा शिवू नका, त्यांच्या कुठल्या वस्तूला शिवू नका. तुम्ही विचार करा प्रियांनो, प्रार्थनेचा 1 तास आणि तुमच्या संडेचे 3 तास. प्रार्थना आठवड्यातून 6 दिवस होते. 6 अधिक 3 9 तास. 148 तासातले चला 9 तास तुम्ही देवाला प्रार्थनेत देता, पवित्र शास्त्र चर्चमध्ये देता. तुमची वैयक्तिक प्रार्थनेची वेदी असते. झोपेची मी 8 तास पकडतो. 8 7 56. 148 मधून 56 आणि मगाशी मी जसं बोललो ते 9 तास, 65 तास गेले. कुणाचं गणित चांगलंय? 148 मधून 65 गेले, जवळपास 83 तास उरले. तुम्ही विचार करा, 83 भागिले 7, हालेलुया, जवळपास मला वाटतं 12 7 84, नाही का?
दररोज दिवसाचे 12 तास तुम्ही कोणाच्या संपर्कात, कोणाच्या सहभागात, कोणाबरोबर उठता बसता. देवाची निंदा करतायत लोक, काय तुम्ही त्यांच्याबरोबर हसताय? तुम्हाला माहिती आहे हे देवाची निंदा करणारेच लोक आहेत, देवाविषयी वाईट बोलणारेच लोक आहेत. आणि मी विधर्मी लोकांची गोष्ट नाही करत आहे, ख्रिस्ती म्हणणारे लोक सुद्धा करतात. दे मॉक गॉड, देवाची निंदा करतात. ते म्हणतात सगळं केलं चालतं, तंबाखू खाली चालतं, दारू पिलं चालतं, खोटं बोललं चालतं. काय बिघड, काय बिघड? देवाच्या वचनाचा विपर्यास करतात, देवाविषयी, देवाच्या चर्च विषयी, प्रार्थनेविषयी वाईट बोलतात. काय आपण त्यांना कान देतो? काय आपण त्यांच्या बरोबर बसतो? जर बसत तर प्रियांनो, तुमचा जुना मनुष्य अजून तसाच आहे. तुम्ही नवी उत्पत्ती झाली नाही. तुम्ही स्वतःचा वधस्तंभ उचलून ख्रिस्ताला अनुसरत नाही. आणि म्हणून वचनामध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही जर ख्रिस्त येशूमध्ये आहात तर स्वतःला पापाला मेलेले माना, मगच तुम्ही देवाप्रित्यर्थ जिवंत झालेले असाल. कारण आपल्याला ठाऊक आहे पापाच्या अधीन असलेलं हे शरीर नष्ट झालेलं आहे. जेव्हा आपला जुना मनुष्य ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळला गेला. खिळा प्रियानो, जर तुम्ही आजपर्यंत खिळला नसेल तर आज प्रार्थना करा, जुना मनुष्य ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळा, पाण्याने आत्म्याने नव्याने जन्म घ्या. नवी उत्पत्तीविषयी आपण अभ्यास उद्या करणारच आहोत. जोपर्यंत नवी उत्पत्ती नाही तोपर्यंत आपण बाहेरचेच आहोत कुंपणाचे. आपण देवाची वचनं ऐकत राहू. जसं त्या इस्रायल लोकांनी तांबडा समुद्र दुभंग होताना पाहिला, त्यांच्यापाशी देवाने सिनाय पर्वतावरती त्यांनी देवाचा आवाज ऐकला, देवाचा शब्द ऐकला. इथे तर मनुष्याचे शब्द आहेत, पापी मनुष्याचे शब्द. बंधू सती, सुजाता दीदी, मी, आम्ही बोलतोय. त्या इस्रायल लोकांनी परात्पर जिवंत देवाचा शब्द ऐकला माझ्या प्रिय. पण ऐकणं आणि आचरण करणं याच्यामध्ये फरक आहे. त्या पिढीमध्ये वचनामध्ये लिहिलेले केवळ 2 मनुष्यांनी देवाची आज्ञा पाळली, म्हणून ते वचन दत्त भूमीमध्ये गेले, यहोशू आणि कालेब. आज आपल्यामध्ये किती आहेत यहोशू आणि कालेब? आज आपण किती जण ख्रिस्तामध्ये स्वतःला नाकारून आपला वधस्तंभ उचलून प्रभू येशू ख्रिस्ताला अनुसरतोय? जुना मनुष्य खेळलाय, जुन्या मनुष्याला नाकारतोय. आपल्याला ठाऊक आहे मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त यापुढे मरण पावत नाही, तर त्याच्यावर यापुढे मरणाची सत्ता चालत नाही. तर प्रियनो, जर आपण ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती झालो तर आपल्यावर सुद्धा यापुढे मरणाची सत्ता नाही. आपण ख्रिस्तामध्ये आता जिवंत आहोत, पण त्यासाठी जुना मनुष्य त्या वधस्तंभावर खेळणं गरजेचं. छळ होतील प्रियानो, हालहाल होतील, अपमान होतील, प्रभूचे झाले आपलाही होतील. पण लक्षात घ्या, तो प्रभू जो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही आणि मी सुद्धा विजयी आहोत. आता आपल्या ठाई मरण, क्लेश, काय म्हटलेलं आहे, व्याधी राज्य करत नाही, तर आपल्या ठाई ख्रिस्ताचं जीवन राज्य करत. आज आमच्या चर्चची पण भोपाळच्या मंडळीची बायबल स्टडी होती आणि देवाच्या सेविकेने फार सुंदर सांगितलं की तुम्ही जेव्हा चर्चमध्ये येता तेव्हा तुम्ही फार मोठे युद्ध करून येता. सोपं नाही चर्चमध्ये, या बायबल स्टडीमध्ये येणं सुद्धा सोपं नाही. आपल्या सगळ्यांच्या साक्षी आहेत, फार कठीण आहे. देवाकडे येणारे अरुंद दरवाजाने जाणारे थोडके आहेत. मग जर तुम्ही इतकं युद्ध करून या बायबल स्टडीमध्ये येता, देवाच्या वचनात येता, मग इथून जाताना पराभूत असे होऊन का जाता? विजयी होऊन जा. फॉलो जीसस, ख्रिस्ताला अनुसरणारे म्हणून विजयी होऊन जा. कारण या जगामध्ये तुम्हाला मला प्रभू कबुतरासारखे साळसूत पण सर्पासारखे धूर्त होण्यास सांगत आहे. आपल्याला पवित्र आत्म्याची तलवार घेऊन या जगामध्ये जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून पौल जसं म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाशिवाय कशाचाही अभिमान माझ्या ठाई बाळगणं न होते. आज प्रियनो, आपण आपल्या जीवनातला जुना मनुष्य, त्याच्या सगळा अभिमान, सगळ्या डामडोल यासही दूर सारूया आणि आपण ख्रिस्तामध्ये स्वतःचा वधस्तंभ उचलून ख्रिस्ताला अनुसरायला शिकू. कुणाला काही शंका असतील तर लिहून ठेवा, उद्या हवं तर आपण त्याचं निरसन करूया. आपण इकडे थांबूया आणि सतीश किंवा सुजाता दिदी यांना यावरती काही बोलायचं असेल तर इथून पुढची वेळ त्यांच्याकडे देऊ. सुजाता दिदी आणि सतीश. हालेलुया. इथून पुढची वेळ आपण आपल्या संचालक हालेलुया. दिशा आहे.
परमेश्वराचं नाव देव सुंदरशा रचनेबद्दल चालण्यासाठी आपण त्याच्याकडे बुद्धी आणि सामर्थ्य मागतो. इथून पुढचे वेळ प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि रात्री गीत म्हणण्यासाठी आपण सर्वजण त्यामध्ये समजू. हे आमच्या स्वतःतील स्वतःतील व्यक्ती तुझे नाव पवित्र मानले जात, तुझे तुझे राज्य नाव पवित्र जसे मानले स्वर्गात जावे. तसे पृथ्वीवर येईल. तुझ्या तुझे इच्छेत होईल स्वर्गात तितकेच आमची पृथ्वीवर भाजी येईल. आमच्याकडे तुझ्या होते आणि इच्छेप्रमाणे जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो आणि आम्हाला परीक्षेत आणण्याच्या स्वयंपाकापासून सारे केल्याचे Praise the Lord. Good night. Hallelujah, praise the Hallelujah. Praise Lord. Good night. Good night. Praise the Lord. तुला Praise the Lord.